पंढरपूरमध्ये तब्बल 150 वर्षांची परंपरा जपत व्यापारी कमिटीच्या वतीने हनुमान जन्मोत्सवानिमित्त भव्य छबिना मिरवणूक काढण्यात आली होती। यासोबतच रक्तदान शिबिर तसेच भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। या प्रसंगी व्यापार कमिटीचे अध्यक्ष व सदस्यांनी प्रतिक्रिया देत कार्यक्रमाच्या रूपरेषाची सविस्तर माहिती दिली। मी राहुल अशोक मामाने व्यापारी कमिटी नवी पेठ पंढरपूर चेअरमन व माझे सर्व सहकारी आमचे मार्गदर्शक भारत बिंगे, भीमाप्पा, राजू गांधी व सर्व व्यापारी यांच्यातर्फे मी सांगू इच्छित आहे की साधारण 150 वर्षापूर्वी हा कुस्तीचा आखाडा व्यापारी कमिटीने औदुंबर तुकाराम मामाने यांनी हे आखाडा व ही परंपरा चालू केली। त्यानंतर माझे आजोबा कैलासवासी देशभक्त वस्ताद बाबूरावजी मामाने यांनी हा आखाडा बांधून कुस्तीची परंपरा पुढे चालू ठेवली। त्यानंतर माझे चुलते कैलासवासी वस्ताद दादासाहेब मामाने यांनी ही परंपरा चालू ठेवली। त्यांच्यानंतर मी माझे सर्व व्यापारी बंधू आम्ही व्यापारी कमिटी एक परिवार यांनी सर्वांनी मिळून आम्ही ही परंपरा आहे अशी 150 वर्षापूर्वीची परंपरा आम्ही चालवत आलेला आहे, ह्याच्या पुढेही चालत राहणार। आणि या आखाड्याचं वैशिष्ट्य की मारुती जन्मादिवशी अभिषेक पूजा वगैरे असते, दुसऱ्या दिवशी छबिना असतो, तिसऱ्या दिवशी कुस्तीचा आखाडा असतो। पहिले एक काळ असा होता की 5 दिवस नंतर 3 दिवस काळाच्या ओघात पैलवानकी कमी आल्यामुळे 1 दिवसाचं मैदान आणि ते पण परिपूर्ण असं मैदान आम्ही सर्वांच्या सहकार्याने करत आहोत। पंढरपूर व्यापारी कमिटीच्या वतीनं हनुमान जयंतीनिमित्त भरणारं हे कुस्त्याचं मैदान ही पंढरपुरांची 150 ते 2.25 वर्षाची परंपरा आहे आणि समस्त व्यापारी मंडळी कुस्ती क्षेत्रावर अमाप प्रेम करतात। त्यातून ही मल्लविद्या जोपासण्याचं काम करतात आणि महाराष्ट्राला भूषणावं असं मैदान हे पंढरपूर व्यापारी कमिटीच्या वतीनं आयोजित करण्यात येत आहे। पंढरपूर व्यापारी कमिटीच्या वतीनं मैदानात हिंदकेसरी मारुती माने, हरिचंद्र बिराजदार, पैलवान काका पवार, पैलवान महेंद्र गायकवाड असे अनेक नामवंत मल्ल या मैदानात कुस्ती खेळण्यासाठी आले आहेत। त्यात विशेषतः पुळचे अफसर शेख, शफी शेख, बाला रफी शेख आणि हनुमंत वाघमोडे, रावसाहेब मगर असे नामांकित मल्ल या मैदानानं महाराष्ट्राला दिलेत, नावारूपाला आणलेले आहेत। तसेच माझा मुलगा प्रणित भोसले आज कुस्ती क्षेत्रात चमकता तारा आणि धाकटा मुलगा, लहान मुलगा धनराज भोसले या कुस्ती मैदानाच्या आशीर्वादानं आणि व्यापारी कमिटीच्या आशीर्वादानं आज DSP रेंजला एक MPCतून क्लास 1 ऑफिसर म्हणून निवड झाली। त्याबद्दल व्यापारी कमिटीच्या वतीचं आणि या परंपरेचं मी पाईक असून एक कुस्ती क्षेत्राचा एक वारकरी आणि एक समर्थक आहे। व्यापारी कमिटीचं मनापासून प्रेमी असणारा एक वस्ताद आहे। मी भीमराव पमाळे पंढरपूर। ह्या कुस्तीची परंपरा जवळजवळ 150 वर्षापासून चालू आहे। ह्या परंपरेची 5 दिवसाचा आखाडा होता जुन्या काळात। ज्यावेळेस आम्ही खेळत होतो त्यावेळेस आम्ही लहान असताना 3 दिवस सकाळ दुपार असे 3 दिवस चालत होते। त्या काळापासून आम्ही बी खेळलो ह्या मैदानात। आम्ही लहान असताना मारुती माने, आंधळकर, खचनाळे, मोहम्मद अली हे मोठे पैलवान ह्या आखाड्याला येऊन गेले। विष्णू नागराळे ही सगळे आतापर्यंत चांगले मोठे पैलवान येऊन गेले। कर्नाटक, पंजाब, हरियाणा भरपूर मल्ल या मैदानात खेळून गेलेले आहेत। आत्तापर्यंत जवळजवळ महाराष्ट्र केसरी, उपमहाराष्ट्र केसरी इथं येऊन गेलेले आहेत खेळून। शामराव मुळीक हे सगळे मोठे पैलवान, हरिश्चंद्र बिराजदार, महाराष्ट्र केसरी आप्पा कदम, चंद्रहार पाटील हे सगळे मल्ल या आखाड्यात खेळलेले आहेत। ते पंढरपुरात सुद्धा चांगले मल्ल झालेले होते जुन्या काळात। त्यानंतर आम्ही सुद्धा या रामभाऊ गवळे या मैदान इतिहासकालीन हे व्यापारी कमिटीचं मैदान इतिहासकालीन आहे। इथं आत्तापर्यंत कधी खंड झालेला नाही। या मैदानाचं वैशिष्ट्य म्हणजे पंढरपूरच्या हनुमान जयंतीच्या निमित्त चालू केलेलं आहे। नमस्कार। पंढरपूर व्यापार कमिटीतर्फे गेली 150 वर्षापेक्षा जास्त अशी या कुस्तीचा फड विथ कुस्तीच्या स्पर्धा या इथं आयोजित केल्या जातात। या कुस्तीच्या स्पर्धेंना अनेक वर्षाची परंपरा आहे। गेली 3 पिढ्या यात लागोपाठ यासाठी आपल्या कुस्तीसाठी
आपलं बलिदान देतात, कुस्ती कला वाढवण्यासाठी आपला प्रयत्न करतात। या स्पर्धेत हिंदकेसरी गणपत आंदळकर, हिंदकेसरी दीनानाथ सिंह, श्रीपती खंचनाळे, अफसर पटेल, अफसर शफीक पटेल अशी मारुती माने, जकार्तावीर मारुती माने, बाला रफिक शेख, मारुती माळी, जे असे अनेक मातब्बर पैलवान, असलम काजी असे महाराष्ट्रातीलच नव्हे देशातील मातब्बर पैलवान या स्पर्धेत खेळलेले आहेत। अशी ही स्पर्धा आहे की या स्पर्धेत जे जे खेळलेत त्यांनी महाराष्ट्राचं नाव देशभर गाजवलेलं आहे। अशा या स्पर्धेसाठी आपण पंढरपूर केसरी हे नामांकित स्पर्धा याचं जे गतवैभव आहे ते परत एकदा त्याच जोमानं अगदी महाराष्ट्र केसरीची प्रतिकृती या स्पर्धेद्वारे इथं तुम्हाला दिसेल। स्पर्धेला भरपूर प्रतिसाद आहे। व्यापारी लोक या स्पर्धेची वर्षानुवर्षे वाट पाहतात आणि त्या स्पर्धेसाठी तशी तयारी करतात आणि तयारी करून पैलवानांसाठी तेवढं त्यांनी मोजकेच सर्व फॅसिलिटी इथं दिली जाते। या स्पर्धेसाठी पंचही पूर्ण महाराष्ट्रातून येतात आणि ही स्पर्धा निर्विवादपणे गेली 150 वर्षापेक्षा जास्त पार पाडली जाते। मी सर्व व्यापारी कमिटी, त्याचबरोबर अध्यक्ष ममाने साहेब, त्यांचे सर्व सहकारी, संचालक या सर्वांचं मी एकदा आभार व्यक्त करतो। 100 रुपयातले सोहम येडगे सार्थक, पोलीस डिपार्टमेंट 4 पंच 4 कुस्त्या असं नियोजन करा। हजर आहेत त्यांनी इथं नोंद देऊन जायचे, हजेरी देऊन जायचे। आखाड्यावरती कोणी बसायचं नाही। त्यांचा चिरंजीव आखाड्यात लढण्यासाठी आलेला आहे। या कुस्ती मैदानासाठी